नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? दिवसाची सुरुवात अशी खूप छान अशा रुटीनने झाली तर किती छान होईल ना. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण स्वतः आहे ना स्वतःलाच विसरून जातो. आपल्या स्वतःसाठी आपल्याला काय करायचं आहे आणि कुठल्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो हेच आपण विसरून जातो. कसं असतं ना, आनंद मिळवण्यासाठी असं खूप जास्त काही मोठं करायला पाहिजे असं पण नसतं. आपण काय चुकतो माहिती आहे का? सकाळी उठल्यापासून एकच विचार करतो की मला हे काम करायचं आहे, कपडे धुवायचे, भांडे धुवायचे, स्वयंपाक आहे, मुलांचा टिफिन आहे, पार्लर आहे किंवा तुमचं जे काही काम असेल, जे काही रुटीन असेल, ते सगळे आपले विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. आणि ते सगळं येत असल्यानंतर आपल्याला आपला जो म्हणजे असा छोटासा असा वेळ मिळतो, तो म्हणजे मोबाईल हातात धरलं की आपल्याला इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप स्टेटस हे ते असं सगळं आपण पाहिल्यानंतर आपल्याला एकदम असं वाटतं, चला सोडा बाकीचं, हे थोडा वेळ आपण बघू आरामात, असं आपल्याला वाटत असतं. आणि त्यामुळे काय होऊन जातं की आपले सगळे कामं पण पेंडिंग राहून जातात. मनामधला जो काही तो गोंधळ असतो तो पुन्हा जास्तीचा वाढून जातो की इतका वेळ मी मोबाईलच्या स्क्रीनवर घालून दिला आणि आत्ता अजून माझे सगळे कामं राहिलेले आहेत. घड्याळचा काटा पुढे सरकून गेलेला असतो आणि मग आपण तेव्हा धावपळ उडते आपली की अरे बापरे, आता हे पण आवरायचं आहे, ते पण आवरायचं आहे, कसं करू आता, असं आपलं होऊन जातं. तुम्हाला सांगते की मागच्या 1 वर्षापासून मी हा संकल्प केला होता. संकल्प नाही म्हणता येणार, पण एक ठरवलं होतं मनासोबत की उठल्या उठल्या मोबाईलच्या स्क्रीनवर कधीच टाईम घालवणार नाही. आणि माझं तर कसं आहे माहिती आहे का, मोबाईलवरच बरेचसे म्हणजे जसं की कमेंट्सला उत्तर देणं किंवा मग काही ऑर्डर असतील ते पाहणं आणि पार्लरचे काही व्हिडिओज टाकायचे असतात, सगळं म्हणजे एडिटिंग वगैरे हे सगळं माझं मोबाईलवरच आहे. पण मी काय केलेलं आहे की मी एक गोष्ट ठरवून घेतलेली आहे की ठराविक वेळेपर्यंत सकाळी सकाळी मी मोबाईलला हातच लावत नाही. हां, हात कधी लावते, जर शूट करायचं असेल तर त्यावेळेला मात्र आहे ना, मोबाईलला मला हात लावावाच लागतो, अशी गोष्ट आहे. पण स्क्रीनवर मी टाईम असा देतच नाही मोबाईलला. आज आहे ना, मी तुमच्यासोबत अशाच काही गोष्टी शेअर करणार आहे जे माझ्या मनातून आहेत आणि ज्या तुमच्या मनापर्यंत पोचतील असं मला वाटतं. जसं की दिवसभर आपण खूप थकतो आणि आपलं मग आपल्याला कुठं म्हणजे आपल्याला आनंद वाटतो किंवा मग कोणत्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला छान वाटतं. जसं की अ, मस्त असा चहा झाला ना किंवा मग तो आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत तो चहा घेतला की तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. किंवा मग आपल्या मुलांचा आवाज की "मम्मी काय करते तू? मम्मी आय लव्ह यू. मम्मी हे खूप छान झालं. थँक मम्मी." अशा काही गोष्टी किंवा आपले मुलं जेव्हा खेळत असतात तेव्हा ते मस्त खूप छान हसतात आणि त्यांचं ते एक हसणं वगैरे आपल्या कानावर पडतं, तेव्हा आपल्याला पण आनंद होतो. किंवा मग ते शांत असा आराम करत असतात, झोपलेले असतात, तेव्हा त्यांना बघून आपल्याला असं वाटतं की किती छान झोपलंय माझं बाळ मस्त. म्हणजे अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या जेव्हा आपण लक्ष देऊन करतो ना, त्यावेळेला त्यांचा छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला आनंद घेता येतो. जेव्हा आपण दिवसभराच्या कामामधून संध्याकाळी खूप जास्त थकलेलो असतो, त्यावेळेला कुणी करून दिलेला आयता चहा, जसं की आता मला कृष्णा कधीतरी करून देत असते चहा, तर तेव्हा असं वाटतं बाई गं, थँक्यू सो मच बेटा. असं ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे जास्त करून. आता हे सांगण्यामागचं कारण एकच की तुम्हाला असं वाटत असतं की माझी खूप जास्त धावपळ होत असते आणि तुम्ही काही व्हिडिओजमध्ये बघतात की मी त्याच्यामध्ये माझंवालं जे काही रुटीन शेअर करते, ते सगळं पाहून तुम्हाला असं वाटतं की तू दिवसभर कामात असते, मग तू असं स्वतःला वेळ कधी देते किंवा मग तू किती बिझी असते, असं तुम्ही विचार करतात. पण मी त्या सगळ्या बिझी शेड्यूलमधूनच माझ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद असतो ना, तो मी घेत असते. जसं की दुपारचं जेवण असतं ना, ते मी मुलांसोबत मस्त गप्पा वगैरे करत करत असते. शाळेमध्ये काय काय झालं, आज कुणी काय शिकवलं, कोणासोबत तुझं काय काय बोलणं झालं, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे मी मनापासून त्यांचं ऐकून घेत असते आणि विचारत असते त्यांना, बोलतं करत असते. आणि त्यांचं ते ऐकून घ्यायला मग ते हळूहळू खुलतात मुलं, हळूहळू ते सांगतात. मग त्यांना अचानक अशी कोणतीतरी शाळेतली गोष्ट आठवते की जी ती खूप कॉमेडी असते किंवा मग ती मम्मीला सांगायची असते त्यांना, असं असतं. आणि हो, हा अनुभव पण घेतला आहे बरं का मी. ज्या वेळेला मी मोबाईल हातात घेऊन बसलेली असेल, समजा हातात घेतलेला असतो म्हणजे मी इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप वगैरे असं नाही, पण एडिटिंग वगैरे जरी करत असेल ना, तर त्यावेळेला मुलंसुद्धा लगेच टी व्हीचं बटन ऑन करतात आणि ते टी व्ही बघायला लागून जातात. म्हणजे ते सुद्धा आपल्याजवळ स्वतःहून किंवा गप्पा मारायला याला येत नाही, ते लगेच त्यांचावाला मार्ग निवडतात की मम्मी मोबाईल बघते, आपण पण टी व्ही बघू. जेव्हा आपण स्वतःहून त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारतो, काहीतरी खेळतो, हे करतो, तर तेव्हा ते पण आपल्यामध्ये इन्व्हॉल्व होतात मुलं.
आणि दुसरी गोष्ट मी हे पण नोटीस केलेलं आहे, ज्या वेळेला आपण पुस्तक वाचतो मुलांसमोर, ते सुद्धा त्यांचं पुस्तक घेऊन येतात आणि लगेच आपल्याजवळ बसतात अभ्यास करण्यासाठी. आता पुस्तक आपण कोणतं वाचतो, तुम्ही कोणतीही कादंबरी वाचू शकता किंवा मग आपले देवाचे पुस्तकं असतातच, तर ते वाचते ना मी त्यांच्यासमोर, ते पण लगेच त्यांचेवाले पुस्तकं घेऊन येतात कुठले तरी. म्हणजे असा बदल होतो आपल्या आजूबाजूला. आणि जेव्हा आपण सोबत रीडिंग करतो, सोबत खेळतो, ते खेळणं कुठलंही असो, आपण म्हणतो ना चौपट असो, काय राजा राणी चोर शिपाई ते असो, किंवा मग नुसतं त्याला बॉल त्याच्याकडे फेकणं आणि त्याचं कॅच करणं असो, पण त्याच्यामध्ये सुद्धा आनंद असतो. पण कधी असेल बरं, जेव्हा आपण पूर्ण मनापासून, म्हणजे मनात कुठलेही इकडचे तिकडचे विचार न ठेवता पूर्णपणे तिथं मुलांसोबत अवेलेबल असू ना, तर त्यावेळेला आपल्याला ती गोष्ट आनंद देऊन जाते. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच जणांचं तुम्ही इथं दिसतायत पण त्यांचं मन, त्यांचे विचार दुसरीकडेच फिरत असतात. त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा जिथं असतो ना तिथला आनंद त्यांना घेता येत नाही, कारण ते पूर्णपणे तिथं अवेलेबलच नसतात. त्यांचं विचार दुसरीकडे असतात आणि ते म्हणजे ते म्हणत नाही का, धड इथलंही नाही तिथलंही नाही असं होऊन जातं त्यांचं. म्हणून मग त्यांना जिथं आहोत तिथला आनंद कधीच घेता येत नाही. आणि ह्या गोष्टी अशाच लोकांसोबत होतात ज्यांचं म्हणजे आपण म्हणतो ना मन स्थिर नसतं. तर मन स्थिर होण्यासाठी काय करावं लागेल बरं? तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मेडिटेशन करणं खूप गरजेचं असतं. आणि ज्यांचं मन स्थिर राहत नाही किंवा मग जिथं आहोत तिथं राहत नाही, इकडं तिकडंच फिरत राहतं, सतत म्हणजे टेन्शनमध्ये राहतं, तर त्या लोकांनी ना मेडिटेशन करणं खूप गरजेचं असतं. आता मेडिटेशन म्हणजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकतात. आता रोज जर आहे ना तुम्ही 5 मिनटं जरी मेडिटेशन केलं तरीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार असतो. कारण जेव्हा आपण स्वतः मेडिटेशन करू, छान प्रसन्न मनाने सगळे कामं करू, स्वयंपाक असो काही असो, म्हणजे तसं केल्यानंतरच आहे ना आपण स्वतः प्रसन्न राहू शकतो. आणि त्याच्यानंतरच आपण पूर्ण फॅमिलीला प्रसन्न आणि सात्विक ठेवू शकतो, असं असतं. आणि त्याच्यामुळे मेडिटेशन म्हणजे मग तुम्ही ज्या देवावर तुमची श्रद्धा असेल ना त्या देवाची तुम्ही स्मरण करू शकता, नामस्मरण आणि भक्ती करू शकता. सकाळी उठून तुम्हाला जेवढा वेळ मिळत असेल ना तेवढा वेळ तुम्ही ते करू शकता. ते केल्यानंतर खरंच पूर्ण दिवस इतका छान जातो ना, पूर्ण दिवस आपण आनंदी राहतो, पूर्ण दिवस आपण पॉझिटिव्ह राहतो. आणि सकाळी उठल्यापासूनच आपण असं पॉझिटिव्ह विचार करूनच उठायचं, म्हणजे की देवा किती छान तू मला माझी लाईफ दिलेली आहे, थँक्यू सो मच, धन्यवाद. म्हणजे असं थँकफुल राहायचं नेहमी आपण देवाजवळ, धन्यवाद करायचं सगळ्या गोष्टींसाठी. तर त्याच्याने सुद्धा आहे ना आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि आपण चांगले विचार करण्यासाठी प्रवृत्त होतो आणखीन. कारण तुम्हाला मागाशीच बोलली मी की जेव्हा आपण स्वतःची काळजी घेऊ, स्वतःला जेव्हा आपण आनंदी ठेवू किंवा स्वतःला जेव्हा आपण पॉझिटिव्ह ठेवू, तर तेव्हाच त्याच्यानंतरच आपण आपल्या फॅमिलीला, आपल्या परिवाराला आपण आनंदी ठेवू शकतो. जेव्हा आपण स्वतःची काळजी घेऊ तेव्हा आपण आपल्या परिवाराची, आपल्या मुलं बाळं, सासू सासरे सगळ्यांची आपण काळजी घेऊ शकतो. जर आपणच आजारी पडून गेलो तर पूर्ण घरच आपलं म्हणजे अस्ताव्यस्त होऊन जातं, सगळेजणच टेन्शनमध्ये येऊन जातील आणि घर म्हणजे व्यवस्थित सांभाळायला, सगळ्यांचं वेळेवर करायला कुणीच राहणार नाही. त्याच्यामुळे आपलं जे शरीर आहे, आपलं जे मन आहे ते आपलं मंदिर आहे असं समजून आपण चालायचं. आणि त्यासाठी आपण फक्त रोजचे 1 तास जरी काढला रोजचा तरी संपूर्ण आहे. म्हणजे 20 मिनिटं आपण चालून यायचं, वॉकिंग करून घ्यायची, सोबत 10 ते 15 मिनिटं मेडिटेशन करून घ्यायचं आणि बाकीचा वेळ असेल तो योगा किंवा एक्सरसाइज असं करून घेऊ शकतो आपण. त्याच्याने तुमचं पूर्ण दिवस खूप छान जातो आणि निश्चितच तुम्ही पूर्ण छान असं आनंदी आणि पॉझिटिव्ह असं फील करतात. आणि तुम्ही पॉझिटिव्ह असले म्हणजे आपोआपच आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपली मुलं, आपला नवरा, आपले सगळेच फॅमिली सगळी पॉझिटिव्ह फील करते. तुम्ही टेन्शनमध्ये असाल, तुम्हाला बरं नसेल ना, त्या दिवसाचा तुम्ही स्वतः अनुभव मला सांगू शकता कमेंटमध्ये. आणि अजून एक गोष्ट आपली काय चुकते माहिती का, जेव्हा आपण सोशल मीडिया बघतो त्यावेळेला आपण स्टेटस बघणं किंवा मग यूट्यूबला काही व्हिडिओ बघतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज बघतो, बरेचसे असे मोटिवेशनल व्हिडिओ बघितलं तर खूप चांगलं. पण मग आपण जास्त करून असे व्हिडिओ येतात समोर की हा किती त्याच्या करिअरमध्ये पुढे गेलेला आहे, ही व्यक्ती किती त्याच्या पुढे गेलेली आहे, किंवा मग असं जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं मी तर एवढी मेहनत घेते आहे आणि अजून मी का नाही जाते तसं पुढे, आणि अजून मला यश का नाही येते, असे आपल्या मनामध्ये
मनामध्ये विचार यायला लागतात आणि त्याच्यामुळे आपण आहे ना निगेटिव्ह फील करायला लागतो आणि तेव्हा मग कुठंतरी आपण मोटिवेट होतो आणि मग आपला मूड जातो किंवा मग आपण असं म्हणजे समजू शकता तुम्ही आता आपण स्वतःला कुठंतरी ना इतरांपेक्षा कमी लेखायला लागतो की मीच कशी मागे राहून गेली, मलाच कसं काही यश येत नाही आहे, अशा गोष्टी आपण करायला लागतो. त्याच्यामुळे ना सोशल मीडियावर पण आपण किती वेळ घालवायचा हे आपल्या हातात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण सोशल मीडियावर काहीही बघतो ना त्यावेळेला आपण आहे ना कंपेअर नाही करायला पाहिजे की मी कशी मागे राहिली किंवा मला कसं यश येत नाही वगैरे. फक्त एक एन्जॉयमेंट म्हणून आपल्याला जे व्हिडिओज आवडतात, जे एखाद्या व्यक्तीचे व्हिडिओ आवडत असतील ते आपण बघू शकतो किंवा जिथून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं ते आपण बघू शकतो किंवा मग मोटिवेशनल व्हिडिओ बघू शकतो जे ऐकून किंवा पाहून आपल्याला आपले म्हणजे रोजचं जे काही जीवन आहे आपलं ते जगताना आपल्याला त्याचा उपयोग होत असेल अशा गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पाहिला, मन लावून सगळं ऐकलं त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठली गोष्ट आवडली आणि तुम्हाला काय वाटतं. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असाच सपोर्ट कायम राहू द्या. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.